मूर्ख लोक आहेत खरंच. किती मूर्ख असतील हे जे रस्त्याच्या मधोमध स्काय शॉट्स लावून गेलेत. असं परिणाम किती घातक होतील याचा अंदाज सुद्धा नाही आहे त्यांना. झिरो सिविक सेन्स, खरंच झिरो सिविक सेन्स आहे. असो, घरात जर एखादं जाळं दिसलं ना, मी काय माझ्या हाईटचं एक्सक्यूज देत आलेली आहे. पण आता सासूबाईंनी डायरेक्ट मिशोवरतून जाळ्या काढायचं झाडूच मागून दिलं मला. तुम्हाला हे हवं असेल तर कमेंट मी लिंक पाठवून देईल. लायब्ररीला गेले तर वैष्णवी गोळा फेकची प्रॅक्टिस करत होती. एक गोळा फेकून दाखवण्यासाठी तिने इतका मस्का मारायला सांगितला. शेवटी तिला बोललं मी तुला ब्लॉगमध्ये घेईन. पोराच्या डोक्यात घालशील तर तिकडूनच गोळा ना तुला बघून. हा घेणार आहे ना तू गोळा टाक. नको बघू दे लोकांना पण बघू दे. लाज सोडली असतो नको लाज. तिला बोललं हे मी व्लॉगमध्ये टाकणार आहे तर लगेच गोळा टाकायला घेतला तिने. जिथं नाही तिथं शायनिंग मारायला पाहिजे तिला म्हणलं अशीच प्रॅक्टिस करत राहा म्हणजे पटकन भरती होशील तर पटकन पार्टी देशील. आज होता लायब्ररी क्लिनिंग डे. बाकी काही असो पण लायब्ररी क्लिनिंगच्या दिवशी मला खूप कंटाळा येतो. मग काय लायब्ररी क्लीन केली, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि पुन्हा निघाले घराकडे. आमच्या घराशेजारचा सनसेट इतकं छान असं तुम्हाला सांगते. सनसेट पाहून झाल्यानंतर आमची सानू आली होती हे सांगण्यासाठी की तिने एक व्लॉगची स्क्रिप्ट तयार केली, मला ऐकून दाखवली आणि मला बोलली की आता मी पण घरचे व्हिडिओ टाकू का. तिला बोललं टाक बाई. सगळे कामं धाम आवरले आणि केसांना तेल लावायचं ठरवलं आज, कारण की कितीतरी दिवस झाले तेलच लावलं नव्हतं. आणि हे जे तेल मी बनवते ना आणि लावते ना त्याने केसामध्ये अजिबात गुंत होत नाही आठवडाभर. कारण की मी टाकते असले भारी भारी गोष्टी त्याच्यामध्ये की कसाच गुंत होत नाही आठवडाभर. आणि तेल लावल्यानंतर कधीच केस ना गळ्या सोडून नाही झोपायचं. एकदम पॅक वेणी बांधायची शेवटपर्यंत आणि मग झोपायचं. चला झोपते मी, तुम्ही